DMR रिलेटेड एक अपडेट आलेलं आहे की DMRची कंत्राटी पदभरती होणार आहे. मग सरळ सेवेने भरती होणार आहे की परमनंट भरती. तर त्या रिलेटेड एक पत्र आलेलं आहे DMARचं. बघा, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण आयुष DMARचं लेटर आहे. 6 तारखेचं लेटर आहे हे, काल मी हे ग्रुपवर पण टाकलं होतं लेटर. तर खूप सारे कॅन्डिडेटचं क्वेश्चन येत होतं की सर परमनंट भरती होणार आहे का नाही, मग आता कॉन्ट्रॅक्ट न होणार आहे की नाही. तर पहिलं बघा, हे लेटरचं काय मिनिंग आहे याच्या मी ते एक्सप्लेन करतो एकदा. बाकी बघा, हे सर्व अधिष्ठाता प्रति सर्व अधिष्ठानला म्हणजे सर्व डीनला हे लेटर काढलेलं आहे. शासकीय वैद्यकीय दंत डेंटल कॉलेज असेल, आयुर्वेदिकचं किंवा होमिओपॅथिक महाविद्यालय DMARचे जे असेल ते सर्व डीन्सला एक कॉमन लेटर काढलेलं आहे. कोण? आयुक्तानं, वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष DMARनं लेटर काढलेले सर्व डीनला. तर याच्यामध्ये विषय काय आहे बघा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयामधील जे नियमित वर्ग 3ची म्हणजे परमनंटवाले जे पदं होते, मग त्यातले टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही, तांत्रिक अतांत्रिक, ठीक आहे, टेक्निकल नॉन टेक्निकल आणि परिचर्या संवर्गातील नर्सिंगचे संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने पदोन्नती भरेपर्यंत किंवा पदोन्नतीने सरळ सेवेने पदोन्नती म्हणजे कसं आहे, एकतर एक्झाम थ्रू किंवा पदोन्नती म्हणजे प्रमोशननं, ठीक आहे, जे परमनंटचे पद आहेत ते वाले, ठीक आहे, ते एकतर सरळ सेवेने किंवा पद्धतीने भरेपर्यंत निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करून घेण्याबाबत ते भरेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात असं म्हणले. आता त्यांनी त्याला संदर्भ टाकला, हे शासन निर्णय आहेत 4/10/2024 आणि 27/5/2025चा, ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की बघा, उपरोक्त विषयी शासनाने दिनांक 27/5/2025 अन्वये दिलेली आदेशाची प्रत सोबत जोडण्यात येत आहे, ठीक आहे. आता लेटरसोबत ती प्रत त्यांनी जोडली होती डीनला पाठवण्यासाठी, ठीक आहे. सदर आदेशातील आदेशानुसार शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक टेक्निकल नॉन टेक्निकल परिचर्या या संवर्गातील रिक्तपदे तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालयातील दैनंदिन कामकाज सुरळीत राहावे याकरिता, बघा, जे परमनंटचे पद आहेत ते त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर भरणार आहेत, पण कधीपर्यंत बघा, तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालयातील दैनंदिन काम सुरळीत व्हावे याकरिता बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करण्यास मान्यता प्रदान केली आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर भरण्यासाठी परमिशन दिलेली आहे. सदर आदेशामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तीचे पालन करून उक्त पदे केवळ नियमित पदभरती होईपर्यंत करावयाची आहे. मग याच्यामध्ये क्लिअरली सांगितले आणि हे कॉन्ट्रॅक्टवर पदं भरायचे आहेत, पण कधीपर्यंत? केवळ नियमित पदभरती होईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत नियमित पदभरती म्हणजे परमनंट पदभरती होत नाही तोपर्यंत. याचा अर्थ की परमनंट भरती होणार आहे का? हो, डेफिनेटली पदभरती होणार आहे, पण तोपर्यंत नियमित पदं भरेपर्यंत तोपर्यंतच्या काळापर्यंत कॉन्ट्रॅक्टवर पदभरती करायची आहे असं सांगितले. ह्याचा अर्थ असा नाही की आता जे कॉन्ट्रॅक्टवर घेतले त्याच्यानंतर आता परमनंट भरती होणारच नाही, त्यांनाच परमनंट करतील, तसं नाही. जोपर्यंत सरळ सेवेने पदभरती होत नाही किंवा प्रमोशन जे काय असेल परमनंट भरती होत नाही तोपर्यंत फक्त, ठीक आहे. याची सर्व अधिष्ठाता यांनी दक्षता घ्यावी. तसेच सदर मनुष्यबळाकरिता निर्गमित करावयाचे आदेश शासन निर्णय 4/10/2024 L1 मध्ये घोषित करण्यात आलेल्या सेवा पुरवठादारास प्राधान्याने स्थलांतरावर द्यावे. हे कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे, त्यांनी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं त्याच्यासाठी आहे. प्रस्तुत कामाकरिता होणारा खर्च 10 कंत्राटी सेवा या उद्देशातून करावयाचा असल्याने आवश्यकता भासल्यास निधी उपलब्धतेकरिता स्वतंत्र पुरवणी मागील प्रस्तावात विहित नमुन्यात सादर करण्यात. हे सेपरेट बजेटसाठी त्यांनी याच्यासोबत एक फॉर्मॅट दिला होता, तो जोडून तो द्यायचा होता जर त्यांना अतिरिक्त खर्च लागत असेल तर त्याच्यासाठी, ठीक आहे. हा वाला पॉईंट सोड द्या, आपल्या कामाचा नाही, हा ऑफिशियल पॉईंट आहे. याच्यामध्ये आता जे क्वेश्चन होते खूप साऱ्या कॅन्डिडेटचे की सर आता पदभरती परमनंट होणार आहे की नाही, ठीक आहे. तर क्लिअरली बघा, याच्यामध्ये यांनी सांगितले क्लिअरली की तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी, कधीपर्यंत? जोपर्यंत सरळ सेवेनं भरती होत नाही किंवा प्रमोशन जागा परमनंटच्या भरत नाहीत तोपर्यंत, म्हणजे 100% ही DMAR भरती होणार आहे, ठीक आहे, 100% होणार आहे, पण त्याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत
कामकाज सुरळीत चालण्यासाठी ठीक आहे. आता बघा हे शासनाचं कसं आहे, एकदा पेंडिंग पडलं काम ते लांबणीवर जात राहतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की DMR भरती होणार नाही. DMR भरती 100% होणार आहे. ठीक आहे. तर तोपर्यंतच्या काळासाठी हे फक्त कॉन्ट्रॅक्टवर जागा भरण्यात आलेल्या आहेत. आता याच्यावर आपण आज रात्री एक लाईव्ह सेशन घेईन मी. तुमचे जे काही क्वेश्चन असतील करण्याच्या रिलेटेड खूप सारे क्वेश्चन येत होते मला. तर मी सध्या फक्त हे लेटर एक्सप्लेन केलं तुम्हाला. रात्री आपण लाईव्ह घेईन मी. त्याच्यावेळेस तुमचे जे काही क्वेश्चन असतील तुम्ही त्याच्यावर त्यावेळेस मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. पण सध्या शॉर्टमध्ये तुम्हाला फक्त हे लेटर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये इतकंच आहे की सध्या कॉन्ट्रॅक्टवर पदभरतीला मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ असा नाही की DMER भरती होणार नाही असा नाही. DMER भरती होणार आहे, पण सध्या ते होईपर्यंतच्या काळात टेम्परेरी कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही पदभरती होणार आहे. ओके, चला आज रात्री लाईव्ह घेईन मी. त्यावेळेस लाईव्हमध्ये तुमचे जे काही क्वेश्चन असतील त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे मी लाईव्हचा शेड्यूल आणि लिंक टाकेन, तिथून तुम्ही जॉईन करू शकता.